लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मी अगोदरच सांगतो. त्यामुळे असे किती आले गेले ठाणेकर बरोबर ओळखतात. सर, श्रीकांत शिंदेला सुद्धा 2 लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे. त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय. त्यांनी देखील गेले 10 वर्षात केलेले. ठाणे हा गड राखलेला आहे, ठाणे कल्याणचा गड राखलाय. मात्र मुंबईमध्ये मात्र त्यांची चांगलीच निराशा त्यांच्या उमेदवारांनी केलेली दिसते. आपण विनायककडे जाऊ. विनायक, मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य डिकोड करायचं झालं तर अपेक्षेप्रमाणे महायुतीला निकाल लागला नाही हे खरं आहे. आपण बघितलं की यावेळेला आपल्या एक्झिट पोलमध्ये आणि ओपिनियन पोलमध्ये खूप लढती घासून होत्या. म्हणजे अमोल कीर्तीकरांचा निकाल अवघ्या 2000 मतांनी लागलाय. तिकडं उत्तर मध्यचा अजून फेऱ्या चालू आहेत, 2-3 हजाराचं लीड आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी घासून लढती झाल्याचं पुन्हा पुन्हा दिसतंय. मात्र याच्यामध्ये महायुतीपेक्षा महाआघाडी ही काकणभर सरस ठरलेली दिसते. त्याचा परिणाम आपल्याला मुंबईमध्ये मुंबई दक्षिण मध्य यांच्यामध्ये दिसतो. आत्ता संजय दिना पाटील सुद्धा आघाडीवर आहेत, जे खरं तर आमच्यासारख्या सर्व अभ्यासकांसाठी पण थोडंसं आश्चर्यकारक आहे. इतकी गॅप दिसली नव्हती जरी लढत घासून असली तरी. सो या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स वर्क झालेले दिसतात. औरंगाबाद लोकसभा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेचा उमेदवार विजयाच्या दिशेने जाताना दिसत होता काही मिनिटांपूर्वी. सो अशा पद्धतीनं महायुतीचे कॅल्क्युलेशन्स कुठेतरी कमी पडले आणि जी मोठ इंडिया आघाडीनं बांधली ती, आणि विशेषतः त्याच्यामध्ये विदर्भाचा भाग आपल्याला घेतला पाहिजे. विदर्भामध्ये गेल्या वेळेला याचं अजून एक कारण आहे नम्रता, हे खरं तर फक्त एकनाथ शिंदेच्या वक्तव्याला धरून असं नाहीये. काँग्रेस विरुद्ध भाजप अशा ज्या लढती भारतामध्ये व्हायच्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायच्या, तुम्ही समजून घ्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या सर्वाधिक लढती या काँग्रेस विरुद्ध होत्या. तिथला भाजपचा स्ट्राईक रेट आजपर्यंत 85% राहिलेला आहे. मात्र आता महाराष्ट्रात तर हा स्ट्राईक रेट अगदी कमी येताना दिसतोय. सो महाविकास आघाडी बांधली गेल्याचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेसला मिळताना दिसतोय, ज्याच्यामुळे विदर्भात जागा कमी आल्या. आपले विदर्भातले अंदाज चुकले, जे महत्त्वाचे चुकले ते. त्यामुळं काँग्रेसला फायदा महाविकास आघाडीचा आणि त्याच्यामुळं महायुतीची पिछेहाट, असं मी महाराष्ट्रातल्या समीकरणाचं डिकोडिंग करेन. बरं, महाराष्ट्रातल्या एकूणच समीकरणांविषयी आपण बोलतोय आणि आताचे जर कल आपण बघितले तर 48 पैकी 10 ठाकरेंच्या शिवसेनेला, 11 ज्या आहेत त्या काँग्रेसला आणि इतरांना 1 अशी काहीतरी जागा सध्या आपल्याला दिसते या कलांच्या नुसार. त्यासोबतच 7 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला गेलेल्या दिसतात. या सगळ्यामध्ये बघायचं झालं तर ठाकरेंनी ज्या पद्धतीने प्रचार केला किंवा राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने प्रचार केला, या सगळ्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय का? म्हणजे यांची ठाकरेंच्या शिवसेनेची मतं तिकडे सुद्धा ट्रान्सफर झालेली दिसतात का? याआधीही बोललो होतो की ही लढाई परसेप्शन विरुद्ध इलेक्टोरल मॅनेजमेंट अशी झाली. भाजप आणि महायुतीनं बूथ लेवलचं मॅनेजमेंट प्रचंड केलं, पण हे कळायच्या आधीच की निवडणूक आपल्या उलटी जाते, आपल्या विरोधात जनमत आहे आणि ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे. 2 पहिल्या फेजेस झालेल्या होत्या आणि या ज्या 2 पहिल्या फेजेस झाल्या, जिथं 13 मतदारसंघांमध्ये मतदान झालं, तिथं भाजप महायुतीला सर्वाधिक फटका बसताना दिसतोय, जिथं हक्काच्या जागा जाताना दिसत आहेत. त्यामुळं येस, काँग्रेसला फायदा तर झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळेच्या निवडणुका या जास्तीत जास्त 1 to 1 झालेल्या आहेत. म्हणजे बहुतांश ठिकाणी AIMIMच्या उमेदवाराला काहीही मतदान मिळालेलं नाही. हो, वंचितचा प्रभाव आहे, पण गेल्या वेळेला जवळपास 10-11 मतदारसंघातले निकाल हे वंचितनं फिरवलेले होते. यावेळेला ही संख्या 3 ते 4 इतकी कमी आल्याची दिसते. त्यामुळे एकाच एक लढत ज्यावेळी होती त्यावेळी अजून 51% आकडा, जो आकडा भाजपनं उत्तर आणि पश्चिम भारतात बहुतांश ठिकाणी गाठलेला आहे, विशेषतः गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये, असा महाराष्ट्रात गाठलेला नसल्यामुळं एकाच एक लढत झाली की महायुतीला महाराष्ट्रात तोटा होतो, हे पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालेलं आहे. बरं, आपण महाराष्ट्राविषयी तर बोलतोय, त्यासोबतच आपण प्रादेशिक पक्षांची टक्केवारी आहे. भोईटे सर त्याच्यावरती प्रकाश टाकतात. भोईटे सर, निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर होते त्यानुसार पाहायला गेलं तर महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेला 1.11% मतं मिळालेली आहेत. आतापर्यंतची जी मतं मोजली गेलेली आहेत त्याचा मी आकडेवारी सांगतोय. ठाकरेंच्या शिवसेनेला 1.44% मतं आहेत. म्हणजे जागांप्रमाणेच ठाकरेंची शिवसेना ही मतांच्या टक्केवारीत सुद्धा शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त पुढे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0.66% मतं आहेत,
तर त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0.26% मतं आहेत. बरं. एकूणच विचार केला तर शिवसेनेत ठाकरेंनाच शिवसेनेच्या मतदारांची मराठी मतदारांची पसंती जास्त दिसते, तसंच शरद पवारांना या मराठी मतदारांची पसंती जास्त दिसते. या 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेनांचा विचार केला तर